बेंगलुरु में मीडिया से बातचीत के दौरान ओबीसी नेता बबन राव तायवाड़े ने कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार पर निशाना साधते हुए कहा कि ओबीसी होने पर किसी को शर्म नहीं होनी चाहिए। यह तंज उन्होंने मंडल यात्रा के ऊपर से किया है। तायवाड़े ने स्पष्ट किया कि जिन नेताओं को ओबीसी का नेतृत्व करना है वे पहले जय ओबीसी का नारा दे। आगे तायवाड़े ने ओबीसी समाज के हित में कल से शुरू होने वाले ओबीसी राष्ट्रीय अधिवेशन के दौरान 26 मांग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के समक्ष रखने की बात कही है। बदलत्या भूमिकेकडे तुम्ही कशा प्रकारे बघता? नाही हे बघा कसं आहे, बदलती भूमिका मी त्याला म्हणणार नाही। त्यांना वाटत असेल की माझ्या नेतृत्वामध्ये ओबीसी समाजाचं भलं व्हावं। मी तर नेहमी म्हणत असतो की 60% ओबीसी समाज आहे आणि या 60% ओबीसी समाजाचं काही मी एकटा नेतृत्व करू शकत नाही आणि मीच करावं हे काही मी अपेक्षित धरत। म्हणून जेवढ्या नेत्यांना ओबीसीचं नेतृत्व करण्याकरता पुढे यायचं आहे त्या सर्वांनी पुढे यावं। जय ओबीसी पहिले म्हणावं, बॅनरवरती जय ओबीसी लिहावं, म्हणावं, लिहावं आणि मग ओबीसीच्या संविधानिक मागण्या सरकार पुढे मांडाव्या आणि त्या पूर्ण करून घेण्याकरता प्रयत्न करावा ही माझी सरकार त्यांना विनंती राहील। परंतु कुठल्याही प्रकारचं हे न करता काय आपलं हे करून समाजाची दिशाभूल होईल अशा प्रकारची कुठलंही कृत्य त्यांच्यातून होऊ नये हीच माझी अपेक्षा राहील। जे सत्य आहे ते समाजापुढे मांडावं। वडेट्टीवारांकडनं दिशाभूल होते समाजाची कुठे नाही, मी असं म्हणणार नाही। मी मागे जेव्हा त्यांनी म्हटलं की तुम्हाला हे बघा की जेव्हा 2 सप्टेंबरचा शासन निर्णय निघाला होता तेव्हा मी जगजाहीरपणे भूमिका घेतली होती की याच्यामुळे आमच्या ओबीसी समाजाचं कुठेही नुकसान झालेलं नाही। तेव्हा माझ्यावरती खूप मोठे मोठे आरोप करण्यात आले होते। मी सहन केले ते सर्व आरोप काय, पण शेवटी सत्याचा विजय झाला। त्या 2 सप्टेंबरच्या जी.आर मुळे एकाही खोट्या माणसाला प्रमाणपत्र मिळालं नाही आणि नवीन लोक ओबीसी मध्ये आलेली नाही। जे सत्य आहे ते सत्य पुढे येतं। हे सत्य मांडण्याचं काम प्रत्येक आंदोलनकर्त्यांनी करावं हीच माझी भावना राहील। उद्या अधिवेशन होतोय, काय नेमक्या मागण्या तुमच्या दोन्ही मुख्यमंत्र्यांसमोर असणार आहे? जरांगे पाटील सुद्धा जे ते आता आंदोलनाला बसणार नाही, हे बघा उद्या हे राष्ट्रीय अधिवेशन आहे। राष्ट्रीय अधिवेशन असल्यामुळे पहिले आम्ही राष्ट्राशी संबंधित देशाशी संबंधित ज्या मागण्या आहे त्या ठिकाणी मागणू। ज्याच्यामध्ये प्रामुख्याने पहिली मागणी आमची राहणार आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये येणारे होऊ घातलेल्या जनगणनेमध्ये त्या प्रश्नावलीमध्ये ओबीसीचा कॉलम असावा, जातीचा कॉलम असावा आणि सरकारने जे आश्वासन आम्हाला दिलं होतं त्या आश्वासनाची पूर्तता करावी आणि ओबीसीची जातनीय जनगणना करावी हा देशपातळीवरचा प्रमुख विषय त्या ठिकाणी राहणार आहे। ओबीसीचं मंत्रालय केंद्रामध्ये सुरू करावं ही मागणी त्या ठिकाणी राहणार आहे। नॉन क्रिमिलियरची मर्यादा रद्द करा ही मागणी त्यापर्यंत आहे। तोपर्यंत 20 लाख रुपये करा आणि हे महात्मा ज्योतिराव फुलेंचं 200वी जयंतीचं वर्ष आहे। त्या वर्षानिमित्त भारत सरकारने महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देऊन संपूर्ण बहुजन समाजाला न्याय द्यावा ही सुद्धा मागणी त्या ठिकाणी आम्ही मांडणार आहोत। जिल्हा न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत ओबीसी समाजाला आरक्षण द्यावं ही मागणी त्या ठिकाणी। अशा 26 मागण्या त्या उद्या आम्ही राष्ट्रावरच्या देशपातळीवरच्या मांडणार आहोत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येणार आहेत, त्यांच्या समक्ष आम्ही प्रमुख मागणी जी मांडणार आहोत की ओबीसी विद्यार्थ्याच्या मुलांना 100% स्कॉलरशिप लवकरात लवकर लागू करावी। जे पोरं हॉस्टेलमध्ये राहतात ओबीसीचे मुलं मुली त्यांना SC ST प्रमाणे निर्वाह भत्ता लागू करावा आणि 12 महिन्याची ती राशी द्यावी। 10 महिन्याचा सध्या दिला जातो। परीक्षा लांबत असतात, पोरं 12 महिने राहतात, 2 महिने त्यांना स्वतःच्या खिशातून खावं लागतं, त्यांचे वडील पैसे देऊ शकत नाही, उपाशी राहावं लागतं आणि म्हणून हा निर्वाह भत्ता 12 महिन्याचा देण्यात यावा ही मागणी प्रामुख्याने त्या ठिकाणी मांडणार आहोत। म्हाडा आणि सिडकोमध्ये आरक्षण लागू करावं ही मागणी त्या ठिकाणी आम्ही मांडणार आहोत। आणि आता 72 हॉस्टेल पैकी 70 हॉस्टेल सुरू झाले, पण आता विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यामुळे या 72ची संख्या कमीत कमी 200 वसतिगृहाची करावी आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये 2 मुलांसाठी आणि 2 मुलींसाठी वसतिगृह करण्याची तरतूद करावी ही मागणी उद्या मुख्यमंत्र्यांपुढे मी मांडणार।